गंगेश्वर महादेव कथा, दीवबेट, फुदमगाव. महाभारताच्या काळात पांडवांना वनवास भोगावा लागला. त्या काळात ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत होते. समुद्रकिनारी भ्रमंती करत करत ते सध्याच्या दीवबेटावर फुदम गावाच्या किनाऱ्यावर आले. तेथे समुद्राच्या निळ्या लाटा, शांतता आणि निसर्गाचा अद्भुत शोभा पाहून त्यांचे मन भारावले. युधिष्ठिर म्हणाले, बंधूंनो, संकट कितीही मोठं असलं तरी आपण प्रभू शिवाचं स्मरण इथेच करूया. तेव्हा पाचही पांडवांनी मिळून समुद्र किनाऱ्यावर 5 शिवलिंगाची स्थापना केली. युधिष्ठिराने मोठं लिंग घडवलं जे स्थैर्याचं प्रतीक होतं. भीमाने विशाल आणि कणखर लिंग बनवलं जे शक्तीचं प्रतीक होतं. अर्जुनाने कलात्मक सुंदर लिंग तयार केलं जे कौशल्याचं प्रतीक होतं. नकुलाने तेजस्वी लिंग घडवलं जे ज्ञानाचं प्रतीक होतं. सहदेवाने लहान पण गोड लिंग बनवलं जे नम्रतेचं प्रतीक होतं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे लिंग समुद्राच्या लाटांनी सतत अभिषिक्त होईल. जो भक्त येथे येऊन श्रद्धेने पूजन करील त्याचे सर्व पाप नष्ट होतील. तेव्हापासून भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा त्या 5ही शिवलिंगावर आपोआप अभिषेक करतात. या अद्भुत दृश्यामुळे या स्थळाला गंगेश्वर महादेव असे नाव मिळाले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की वेगळेपणा स्वीकारा. 5ही लिंग वेगवेगळं प्रतीक दाखवतात. स्थैर्य, शक्ती, कौशल्य, ज्ञान आणि नम्रता. प्रत्येकाचे गुण वेगळे असले तरी ते एकत्र आलं की शक्ती वाढते.